स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत टोले के माजी सरपंच व कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक माननीय श्री मनोहर ठाकरे जी का जन्मदिन खड़ौली वृद्ध आश्रम में उन वृद्धों के साथ मनाया जो उन्हें भी कुछ खुशियां मिल सके, जो अपने परिवार से दूर हो चुके हैं। तो वहाँ पे उन्होंने जा कर के जो है अपना जन्मदिन मनाया उनके बीच, और उनके साथ आप देख सकते हैं कि जो वहाँ के वृद्ध लोग हैं वो लोग भी बहुत खुश हैं और उनके साथ केक काट कर खुशियाँ व्यक्त की। तो चलिए दिखा रहे हैं वहाँ का कुछ दृश्य और क्या कह रहे हैं मनोहर दादा, आपको सुनवाते हैं। दादा इथं कुठे आहे? तो नको वापरत. तो नको वापरत. रोज वापरला तर येईल ना भाऊ, रोज वापरला चालेल ना? हां चालेल ना. तो वाला नका चालेल. रोज आता तुम्ही लावा, तू लावून बघा. कशा लावा तो पेपर मित्र परम मित्र मनोहर ठाकरे, मनोहर गजानन ठाकरे यांचा आज वाढदिवस। मी आणि मनोहर हे दोघे म्हणजे इयत्ता 5वीपासून एकत्र आम्ही शाळेत होतो। 10वीपर्यंत आम्ही नंतर मग तो दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेला, क्षेत्रामध्ये काही वर्षांमध्ये मनोहरने एवढी झोप घेतली त्याचा आम्हाला सर्वांना हेवा वाटतो। आज त्याचा वाढदिवस आहे, ते आपल्याला सर्व म्हणजे सर्वांना खूप म्हणजे आमच्याकडून त्याला खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद. आज आपल्या सर्वांचे लाडके मनोहरजी ठाकरे साहेब आमच्यासाठी साहेब काका सगळेच आहेत ते, कारण की ज्या वेळी आम्हाला परमार्थिक क्षेत्रामध्ये कुठेही गरज असो, नवरात्र असो, सप्ताह असो किंवा अन्यथा दुसरे कोणतेही कार्यक्रम असो, साहेबांचा आम्हाला सर्वात मोठा वाटा असतो। अशा या साहेबांसाठी, आमच्या काकांसाठी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आणि भजनाचा कार्यक्रम नक्कीच होईल, हा आम्ही अगोदर पण नियोजन केलेला। ज्यावेळी आपले देवडे पाटील साहेब वगैरे आम्ही बसलो होतो त्यावेळी आमच्या झालेली चर्चा, नक्कीच आपण एक दिवस संगीताच्या माहिती करू, चांगला योग साधन करूया। धन्यवाद. असे आपल्या सर्वांचे Happy birthday, Mr. Mohan. Happy birthday, Manohar sir. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए। आपकी ओ हजारों साल ये हमारी Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. आणि यानंतर आता त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये ते माजी सरपंच आहे, डोळा ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच, तसेच भिवंडी कृषी उत्पादक बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे भिवंडी, आणि शिवसेना विधानसभा संघटक भिवंडी ग्रामीण शिंदेगड असा त्यांचा परिचय आहे। आणि आज त्यांचा वाढदिवस साजरा होतोय। ते गेले आठवडेभर फोन करत होते की आजचा भोजनदान त्यांना करायचं आहे, पण आणि यांना कोण दिली
तर रागवते. सकाळी कतोरे सर, आपण बोलणार आहात 2 शब्द. तसेच रोशन महाराज इथे आले आहेत. नमस्कार करतो सर्व आपल्या आई वडिलांच्या समान सर्व असलेले पितृतुल्य मातृतुल्य सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. आज महिला जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्त सर्व महिला माझ्या माता भगिनींना त्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आज माझा वाढदिवस जो आहे तो महिला जागतिक महिला दिनाच्या निमित्त साधून एक महिलेने मला जो जन्म दिला आणि मला या जगामध्ये आणलं, सगळ्यांची चांगलं वागणं करून चांगलं जीवन जगण्याकरता त्या माझ्या मातेचं मी नमन करतो तिला. आज आपण ह्या वृद्धाश्रमचं ज्या दिवसापासून उद्घाटन झालेलं आहे किंवा सुरुवात झालेली आहे त्या दिवसापासून ह्या मातोश्री वृद्धाश्रमसाठी मी जोडला गेलेलो आहे. कारण ह्याच वार्डामधून माझं गाव आहे, हे शोर आणि माझं कलबोली गाव, हे दोन्ही गाव मिळून एकत्र वार्ड आहे. आणि या वार्डाचा मी बिनविरोध निवडून आलेला सदस्य होतो. त्यानंतरच्या कालामध्ये उपसरपंच, सरपंच अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर इथे असणाऱ्या अनेक वेळेला जी काय कामं असतील, सामाजिक कामं किंवा वृद्धाश्रमचं सुद्धा काय काम असेल, मोठ भाऊने अनेक वेळा माझ्याशी संपर्क केला असेल किंवा मी त्यांना सांगायचो. अनेक वेळेला कुठले प्रश्न यायचे तर त्याला आम्ही बरोबरी राहून ते सोडवण्याचा प्रयत्न केलेले आहे. सतत वृद्धाश्रम हे आमच्यासाठी मातृपितृतुल्य लोकांसाठी सगळं सेवेचं भाग आहे आणि ते आम्हाला त्याची सेवा करण्याची संधी मिळाला असं आमचं नेहमीच प्रयत्न असतो. त्यानिमित्त प्रत्येक वाढदिवसाला आम्ही येत असतो. ज्या ज्या वेळेला शक्य असेल त्यावेळेला आम्हाला जे आपलं अन्नाचं हे करायची जेव्हा सेवा करायची संधी मिळते त्या वेळेला आम्हाला मिळाली. आज मोहन भाऊंना मी सांगितलं थोडं उशिरा, परंतु ती वेळ निघून तरी सुद्धा मला वाटत होतं की आपल्या आई वडिला समान सर्व व्यक्तींना आपण भेटून आणि त्यांच्यामध्ये आपलं एक 5-10 मिनिटं त्यांचा संवाद साधावा आणि त्यांचं गोड तोड करावं अशी माझी इच्छा होती. म्हणून मी मोहन भाऊंना विनंती केली आणि मग थोडं उशिरा. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद मोहन भाऊंनी मला आज ही संधी दिली. संधी नाही म्हणता येणार, मी तुमच्या नशिबात होतो की या मंदिरात येऊन जिवंत देवालयामध्ये येऊन सर्व देवतांचा आशीर्वाद घेणं हे आपल्या नशिबामध्ये होतं.